नमस्कार मित्रांनो, चला इंग्लिश स्पीकिंगच्या ह्या प्रवासामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण डे बाय डे दररोज थोडं थोडं शिकतोय ना. पुढे 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 जातोय. काल परवाच्या सेशन मध्ये आपण प्रश्न कसे विचारायला पाहिजे, त्याची उत्तर कशी द्यायला पाहिजेत, त्याची जराशी आपण प्रॅक्टिस केली. आणि थोडंसं काळांच्या मधून पण तुम्ही जाऊन आला. डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात. आता थोडंसं मोडल ऑक्झिलरीची एक प्रॅक्टिस थोडीशी नॉर्मली करून घेऊ. आणि मग नंतर आपल्याला हे बघायचे की कंडिशनल क्लॉजेस कसे येतात, एखादं जर तरचे वाक्य कसे बोलायला पाहिजे. तो पण एक महत्वाचा टप्पा आहे आपल्याला कम्युनिकेशन मधला. हा, तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपण पहिल्यांदा काय करूया, जेवढे पण मॉडेल ऑक्झिलरीज आहेत त्यांच्यावर थोडं काम करूया. पैकी आपण विल बघितलं, मला वाटतं त्या दिवशी बघितलं ना आपण विल. हा, तू तुझ्या फॅमिलीसाठी काय करशील, कसं विचारणार बरं, सांगा बरं मला. तू तुझ्या फॅमिलीसाठी काय करशील. जर तुम्ही कन्फ्युज असाल तर मी तुम्हाला एक आयडिया सांगतो. ऍक्शन वर लक्ष द्या. करशील, करशील, जाशील, येशील, खाशील, है ना. ज्याच्या पण शेवटी शिल, इल, एल, वेल असे शब्द आहेत. नार, जाणार का, है ना, जाणार, खाशील, म्हणतील, धावेल, ऐकेल, असं ऍक्शनला चिटकून काय आलं शेवटी त्याच्यावर लक्ष द्या. तिथे तुम्हाला कळलं पाहिजे, अच्छा असं असल्यावर आपण विल वापरतो, म्हणजे आपल्या प्रश्नामध्ये विल यायला पाहिजे ना. ते टेक्निक वापरा. हम्म? चला मग, तू तुझ्या फॅमिलीसाठी काय करशील. पहिल्यांदा काय घ्या, व्हॉट. नंतर माणूस ऍक्शन कोणाला काय, इथपर्यंत तुमचं क्लिअर झालंय. आता काय अडचण नाही यायला पाहिजे. यातला माणूस कोण आहे, तू. मग करशील म्हटलंय ना, अच्छा करशील म्हणजे विल यायला पाहिजे. मग विल यू, हे खेळा. मग व्हॉट विल यू डू, करशील म्हणतोय ना आपण. व्हॉट विल यू डू, व्हॉट विल यू डू, विल यू डू, विल यू डू, व्हेरी नाईस. व्हॉट विल यू डू फॉर युअर फॅमिली, हे तर एक्स्ट्रा आहे ना. फॉर युअर फॅमिली हे हा पूर्ण एक्स्ट्रा पार्ट आहे. पूर्ण प्रश्न विचारता आला पाहिजे. व्हॉट विल यू डू फॉर युअर फॅमिली. सेम प्रश्न ते आपल्याला विचारू शकतात. व्हॉट विल यू डू फॉर आवर कंपनी, असे विचारू शकतील ते. मग आपल्याला विल यूच्या प्रश्नाचं उत्तर आय विल, आय शल, जे काय त्याप्रमाणे देता आलं पाहिजे. राईट. डू चा प्रश्न जेव्हा ते विचारतात की तू काय करशील, तेव्हा आपण काय करणार आहोत ते सांगा. डू नका म्हणू परत एकदा. त्याने विचार काय करशील, मदत करेल म्हणजे आय विल हेल्प, हेल्प आलं पाहिजे. काय करशील, दररोज येईल म्हणजे कम रेग्युलरली, ते सांगा. डूच्या प्रश्नाचं उत्तर परत डू ने नका देऊ. कळतंय का हे. डूच्या प्रश्नाचं उत्तर परत डू ने द्यायचं नाही. त्याने विचार व्हॉट विल यू डू, आपण असं नका म्हणू आय विल डू, है ना. आय ट्राय, आय स्टडी, आय टेल, आय गो, आय कम, हे सांगा. ते फार महत्वाचं आहे आपल्यासाठी. हा, चला पुढे. विल कळलं का तुम्हाला सगळ्यांना. विलची परत सांगण्याची गरज आहे का. टाइप करा, कळलं येस नो सब लोग. हम्म. बाकी भी आ जाओ. तुम्हाला कळलं की नाही मला बघू दे. कळला तर पुढे जायला माझे, नाही कळलं तर इथेच परत. इतरांचं काय म्हणणं आहे. विल समजलंय का तुम्हाला. विल म्हणजे करणार, नाही करणार, समजलंय का. येस येस, ओके. विल हॅव टू कळलं का तुम्हाला. विल हॅव टू मी काल सांगितलं होतं. विल हॅव टू, विल हॅव टू कधी म्हणतो आपण, करावं लागेल, करावं लागेल, करावं लागेल असं म्हणताना म्हणायचं विल हॅव टू. तुम्हाला क्लास जॉईन करावा लागेल, कसं म्हणणार बरं, सांगा बरं पटपट. तुला ना क्लास जॉईन करावा लागेल बरं का. तुझं पण इंग्लिश वीक आहे जरा. हे दोन वाक्य म्हणा बरं. समृद्धी टाईप करा, नाहीतर तुझं पण इंग्लिश जरा वीक आहे, तुला क्लास जॉईन करावा लागेल राज सरांकडे. टाईप करा बघू. चला, तुझं सुद्धा इंग्लिश वीक आहे, तुला क्लास जॉईन करावा लागेल. टाईप करा फास्ट. रोहित दादा चला. आर्यन, समृद्धी, रुद्रा, पूजा कुठे गेले, दीपक. कसं म्हणणार. तुझं सुद्धा इंग्लिश वीक आहे कसं म्हणणार. तुझं इंग्लिश सुद्धा वीक आहे. युअर इंग्लिश, है ना. बोला बोला बोला. बोललं तरी चालते, टाईप करा. युअर इंग्लिश इज ऑल्सो वीक, करेक्ट. You will have to join a course. Correct. A class. You'll have to. ठीक है ना.
यू विल हॅव टू डू दॅट. म्हणजे विल समजलं सगळ्यांना ना. चला पुढे जाऊ आपण थोडस. काय आहे कॅन समजून घ्या. कॅन आणि विल जास्त वापरतात म्हणजे दोघांवर थोडं लक्ष द्या. कॅन म्हणजे करू शकतो इथपर्यंत समजलंय ना. याचे अर्थ मी मागे सांगितले तुम्हाला. कॅन म्हणजे करू शकतो. का करू शकतो? माझ्यात ताकद आहे म्हणून करू शकतो, माझ्यात ॲबिलिटी आहे म्हणून करू शकतो. आणि मे, मे म्हणजे पण करू शकतो. तू हे करू शकतो. का करू शकतो? कारण तुला ते करण्याची परवानगी आहे. मग कॅनचे दोन फ्लेवर आहेत. एक म्हणजे मला करता येतं म्हणून मी करू शकतो, आणि एक म्हणजे मी करू शकतो, मला कोणी अडवणार नाही. मी तुझी नोटबुक चेक करू शकतो, मला कोणी काय म्हणणार नाही. आय मे चेक युअर नोटबुक. आय कॅन चेक युअर नोटबुक म्हणजे मला हात दिले देवाने म्हणून मी ते काम करू शकतो. हा, चला मग. मी 2 दिवसात इतका सगळा प्रोजेक्ट कम्प्लीट करू शकतो. बोला. मी 2 दिवसात सगळा प्रोजेक्ट कम्प्लीट करू शकतो. चलो फास्ट. करू शकतो आहे ना, मग आता कॅन. पण नुसतं कॅन काही कामाचं नाही ना. कॅन कम्प्लीट एकत्र म्हणा. चला लवकर लवकर. मी 2 दिवसात इतका सगळा प्रोजेक्ट कम्प्लीट करू शकतो. कम फास्ट. कोण सांगतं? मी 2 दिवसात कम्प्लीट करू शकतो हा सगळा प्रोजेक्ट. आय कॅन कम्प्लीट दिस प्रोजेक्ट. दिस नाही आला का? दिस प्रोजेक्ट इन 2 days. बाकीचे पण चला. आय कॅन कम्प्लीट. आता इथे तुम्ही सवय लावा. करशील म्हणजे विल डू. करू शकतो म्हणजे कॅन कम्प्लीट. आता कॅन वर थोडस लक्ष घाला. तुम्ही सर मला डिस्टर्ब करू शकत नाही. चला आता बघा. तुम्ही मला डिस्टर्ब करू शकत नाही. याच्या फ्लेवर त्याचा बॅकग्राऊंड समजून घ्या. म्हणजे वाईल कम्युनिकेशन आय कॅन कम्प्लीट. बरं झालं. ओके एंटायर प्रोजेक्ट. आता बघा. तुम्ही मला डिस्टर्ब करू शकत नाही याचा फ्लेवर काय आहे समृद्धी, हे समजून घ्या. तू मला डिस्टर्ब करू शकत नाही याचं मागचं बॅकग्राऊंड समजून घ्या. कुठे उठायचं लगेच यू कॅनॉट डिस्टर्ब मी असं नका म्हणून. समजलं? जर तुम्हाला असं म्हणायचं असेल तुम्हाला तो अधिकार नाहीये, तर ते तुम्ही कॅनॉट नका म्हणू, तिथे मे नॉट म्हणा. हे तुम्हाला समजतंय का? थोडं थोडं ट्रेनिंग मध्ये या. रोहित समजतंय का मी काय म्हणतोय ते? येस सर. कॅनॉट कधी म्हणायचं आणि मे नॉट कधी म्हणायचं. जेव्हा तुम्हाला असं म्हणायचं तुला तो अधिकार नाहीये तेव्हा मे नॉट म्हणा. ठीक आहे. आणि तुझ्यात ती ॲबिलिटी नाही, तुझ्यात ती क्षमताच नाहीये, त्याला तुम्ही कॅन नॉट म्हणा. हे कळतंय ना? कॅन आणि नॉट हे सेपरेट नसतात, त्यांना चिटकून लावायचे कधी पण. बाकी सगळे मॉडल ऑक्झिलरीज आपण सेपरेट लिहितो, पण कॅन आणि नॉटला असं सेपरेट सेपरेट लिहायचं नाही, चिटकून लिहायचं. कॅन नॉट. कांट पण म्हणू शकता. बर. मी यापेक्षा जास्त काही तुला सांगू शकत नाही. चलो फास्ट. मी तुला यापेक्षा जास्त सांगू शकत नाही. तुम्ही बोलू शकता माझ्याशी, डझंट मॅटर. मी तुला यापेक्षा जास्त सांगू शकत नाही. पहिल्या बॉक्स मध्ये काय आलं? मी सांगू शकत नाही. चलो फास्ट. बोला किंवा टाईप करा. माझी एकटीची परीक्षा नका बघू. मला येतं हे सगळं, तुम्हाला येत नाही. चलो. आय कांट टेल. आय कांट टेल यू. यू पण घेऊन टाका. तुला सांगू शकत ना, मी मी सांगू शकत नाही. आय आय कांट. कांट टेल. सर कोणाला? तुला. आय कांट टेल यू. यापेक्षा जास्त कसं म्हणणार? यापेक्षा जास्त. मोर दॅन दिस. एकदम बरोबर. करेक्ट एकदम. या बाकीच्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी. यापेक्षा जास्त. पेक्षा जास्त म्हणजे मोर दॅन दिस. दॅन दिस म्हणजे यापेक्षा. दॅन म्हणजे पेक्षा. हे म्हणजे दिस. दॅन दिस यापेक्षा. दॅन यू तुझ्यापेक्षा. दॅन युअर फादर तुझ्या वडिलांपेक्षा. है ना? दॅन दॅट त्याच्यापेक्षा. जास्त म्हणजे मोर. कमी म्हणजे लेस. लेस दॅन दिस. मी याच्यापेक्षा कमी पैसे ऍक्सेप्ट करू शकत नाही. आता कमी करून टाकले. मी ऍक्सेप्ट करू शकत नाही. आय कांट ऍक्सेप्ट. कोणाला? त्याने दिलं. काय ऍक्सेप्ट करू शकत नाही तू? याच्यापेक्षा कमी पैसे. आय कांट ऍक्सेप्ट काय? लेस मनी दॅन दिस. कमी पैसे. लेस मनी. कमी पैसे. लेस मनी. तुम्हाला कळतंय का मी काय करतोय ते? तुम्हाला समजतंय मी काय सुचवू बघतो तुम्हाला? याच्यापेक्षा कमी पैसे.
याच्यापेक्षा कमी पैसे. कमी पैसे पूर्ण म्हणा. ओके, कळतंय का? अरे हो की नाही? हो सर. मगाशी काय होतं? मोर दॅन दिस, यापेक्षा जास्त, एवढंच होतं. परंतु जर असंच ना, याच्यापेक्षा जास्त टेन्शन, तर आपण जास्त टेन्शन आधी म्हटलं असतं, मोर टेन्शन दॅन दिस. कमी पैसे दॅन दिस, म्हणून लेस अमाऊंट दॅन दिस. आय कांट एक्सेप्ट लेस अमाऊंट दॅन दिस. असा रुपेश, मी करू शकत नाही. हं? बर, तू मला चॅलेंज करू शकत नाहीस. कम, तू मला चॅलेंज करू शकत नाहीस. आता तुम्हाला माहिती आहे तुमचे कुठं गोंधळ होतोय. तुम्हाला तर हेच सुचत, आता मे म्हणू की You कॅन. can't challenge me. राईट ना. तर तुम्हाला जर म्हणायचं You की तुझ्या can't challenge me. हा, रोहित थोडा माईक तुमचा ना थोडा जास्त तुम्ही जवळ येऊन बोलता, थोडं मागे घ्या, म्हणजे क्लिअर आवाज येईल मला. हा, आता बघा, तुम्हाला जर त्याच्या ॲबिलिटीवर डाऊट आहे ना, तुम्ही कांट म्हणा त्याला. यू कांट डू दिस, यू कांट चॅलेंज मी, असं म्हणू शकता. पण तुला तो अधिकारच नाही मला चॅलेंज करण्याचा, तर यू मे नॉट चॅलेंज मी, यू मे चॅलेंज मी, असं पण म्हणू शकता. हं? चला, पॉझिटिव्ह झालं, निगेटिव्ह झालं, थोडं आणखी पुढे जा. आपला मोटिव्ह काय माहिती का? ते तर आपल्याला म्हणायचंच आहे, परंतु थोडंसं लांब लचक पण म्हणता आलं पाहिजे वाक्य. आणि ते तुम्ही जर तोंडी बोललं तर मला जास्त आनंद होईल. टाईप केलं तर ठीक आहे, मी आय विल ऍक्सेप्ट दॅट. परंतु हा बोलण्याचा कोर्स आहे, बोलणे नाहीये. तुम्ही भले माईक बंद ठेवा, पण बोला. पलीकडून बोला तुम्ही तिकडून. मला ऐकून यायला तरी चालतंय, पण बोला तुम्ही, नुसतं टाईप करू नका. राईट, डू समथिंग लाईक दॅट. बर, माझ्या वडिलांचा स्वभाव खूप स्ट्रिक्ट आहे. ते या गोष्टी टॉलरेट करू शकत नाहीत, म्हणजे सहन करू शकत नाहीत. चला, दोन वाक्य कोण सांगतं किंवा टाईप करतं? माझ्या वडिलांचा स्वभाव खूप स्ट्रिक्ट आहे. ते या गोष्टी टॉलरेट करू शकत नाहीत ते. फास्ट, माझ्या वडिलांचा स्वभाव खूप स्ट्रिक्ट आहे. पहिल्या बॉक्समध्ये काय आलं? माझ्या वडिलांचा स्वभाव आहे. कसं म्हणतात माझ्या वडिलांचा स्वभाव आहे? मी गाडी पुढे नेणारच नाही तुमचा रिस्पॉन्स येईपर्यंत. माय फादर्स नेचर इज व्हेरी स्ट्रिक्ट. गुड. He, sir, हम्म. he cannot tolerate unnecessary things. ओके, बरोबर. ही कॅन नॉट टॉलरेट म्हणायचं. हा, ही कॅन नॉट टॉलरेट अननेसेसरी थिंग्स, दिस स्टुपिड थिंग्स. दीज म्हणजे ह्या, धीस म्हणजे हे एक गोष्ट. हा, त्यामध्ये फरक समजला का बघा? धीस म्हणजे एक, आणि दीज म्हणजे ह्या, खूप मोठ्या अनेक. ह्या गोष्टी त्यांना आवडत नाही. दीज थिंग्स, गोष्टी म्हणजे काय, दरवेळेला म्हातारीची गोष्ट नाही ती. एक म्हातारी होती, भोपळ्यात बसली, चल रे भोपळ्यात टुणूक टुणूक, ते नाहीये. हा, आपण मराठीमधून गोष्टी म्हणजे बाब, अशा अशा बाबी माझ्या वडिलांना आवडत नाही, मग त्याला थिंग्स म्हणायचं. माय फादर कॅन नॉट टॉलरेट दिस टाइप ऑफ थिंग्स, असं म्हणू शकतो. सेम तसं दॅट म्हणजे तो, एक असलेला. पण दोज म्हणजे ते, अनेक असलेले. दोज थिंग्स, त्या गोष्टी त्यांना आवडत नाही माझ्या वडिलांना. ही डझंट लाईक दोज थिंग्स. दोज म्हणजे त्या गोष्टी, दीज म्हणजे ह्या गोष्टी. ही कॅन नॉट टॉलरेट दिस. हा, बर, मी तुम्हाला माझा प्रॉब्लेम एक्सप्लेन करू शकत नाही. सॉरी सर. चलो, सॉरी सर, मी तुम्हाला माझा प्रॉब्लेम एक्सप्लेन करू शकत नाही. काम, चला, मला कळत नाही तुम्ही टाईप करताय का पॉज देताय, काय करताय? सॉरी सर, मी तुम्हाला माझा प्रॉब्लेम एक्सप्लेन करू शकत नाही. सॉरी सर, मी एक्सप्लेन करू शकत नाही. तुम्हाला, कुणाला? तुम्हाला. काय? माझा प्रॉब्लेम. चलो, रोहित. तुम्हाला येते? बोला ना मग, लिहा खाली. I
I cannot explain my problem to you. Sorry, sir. एकदम बरोबर. एक्सप्लेन म्हटल्यानंतर टू यू म्हटलंस ना, हे मला खूप आवडलं. एक्सप्लेन नंतर जर डायरेक्ट तुम्हाला म्हणायचं असलं तर काय म्हटलं असतं, पण एक्सप्लेन यू. हा, टू यू कधी म्हणायचं आणि यू कधी म्हणायचं एवढं समजलं पाहिजे. समजतंय? हा, कोणीच नाही म्हणायचं असं तर आपल्याकडे कोणता शब्द आहे? कोणीच नाही म्हणायचं असं तर नो वन. हे माहिती आहे का तुम्हाला? नो वन म्हणजे कोणीच नाही. हे पण भारी बरं का. याने तुम्हाला ना निगेटिव्ह वाक्य खूप सोपे जाते बघा. कोणीच मला चॅलेंज करू शकत नाही. नो वन. आता परत कॅनॉट नाही म्हणायचं, याच्यामध्ये आलाय नॉट. नॉट म्हणजेच नो. नो वन कॅन चॅलेंज. नो वन कॅन चॅलेंज. पहिल्या बॉक्समध्ये नो वन कॅन चॅलेंज म्हणजे कोणी चॅलेंज करू शकत नाही. नो वन कॅन गो, कोणी जाऊ शकत नाही. नो वन कॅन से, कोणीच म्हणू शकत नाही. हा, नो वन कॅन चॅलेंज मी, एकदम बरोबर. हा, मला कोणीही चॅलेंज करू शकत नाही. राईट. नो वनच्या वाक्यात परत नॉट म्हणू नये, लिहून ठेवा. नो म्हणजेच नॉट, पूर्ण आणखी नॉट लिहायचं नाही. नो वन कॅन नॉट डिस्टर्ब असं नाही करायचं. नो वन कॅन डिस्टर्ब मी वेन आय स्टडी. ना, ते पण समजलं पाहिजे. चला त्याचे प्रश्न पण बघून घ्या. प्रश्न विचारा पुढच्याला. तू मला मदत करू शकतोस का? तू मला मदत करू शकतोस का? शेवटी का आला म्हणजे प्रश्न कशाने सुरू होणार? कॅन. त्यांना येस, गुड. कॅन यू, कॅन यू, कॅन यू. परंतु नुसता कॅन यू काय कामाचं नाही आपल्याला ना. आपल्याला कुठपर्यंत जायचंय? ऍक्टिव्हिटी पर्यंत, ऍक्शन पर्यंत. कॅन यू हेल्प मला. कॅन यू हेल्प मला. कॅन यू हेल्प मला, दॅट इज. तुम्ही मला मदत करू शकता का? Right? बरं, उलट करा. तुम्ही मला मदत नाही करू शकत का? तुम्ही मला मदत करू शकत नाही का? करू शकत नाही म्हणजे कांट. राईट. शॉर्टकट मध्ये कांट यू म्हणू शकता. किंवा आपण दोन काल पण बघितलं ना. नाही तुम्हाला हे आवडत तर कॅन यू लाच नॉट लावू शकता. नॉट हेल्प. तर कुड यू हेल्प मी पण चालेल ना? आता बघा, वुड यू, कुड यू हे जे आहेत ना, भूतकाळात वुड यू आणि कुड यू जे आहेत ना, ते पोलाइट रिक्वेस्ट साठी आपण वापरतो. म्हणजे काय? विनम्र, नम्र विनंती म्हणतो ना आपण एखाद्याला, बोले तो विनम्रता के साथ. ना, ते त्याच्यासाठी आपण म्हणतो कुड यू प्लीज, कुड यू प्लीज शट डाउन द डोर, कुड यू प्लीज ओपन द डोर. कुड यू म्हणजे तुम्ही कृपया करून कराल का एवढं काम. विनंती करायची असेल तर कुड यू आणि वुड यू ने सुरुवात करायची. ओके. परंतु इथे आपण विनंती विनंती काय करत नाहीये. आपण एखाद्याला डायरेक्ट थेट विचारतोय की तुम्ही मला विनंती, तुम्ही मदत करू शकत नाही का? आता माझा टोन बघा. आपण जेव्हा म्हणतो काय रे, तू माझा मित्र आहे ना, तू मला मदत करू शकत नाही का, याच्यात तुम्ही विनंती केली का त्याला? केली का विनंती? तुम्ही त्याला अधिकाराने म्हणताय ना डायरेक्टली. काय यार, तू मला मदत नाही करू शकत का? मी त्याला विनंती करत नाही, विनम्रता के साथ नाही, हक्काने विचारताय. मग तेव्हा कांट यू, कॅन यू नॉट हेल्प मी असं म्हणा. हा, आणि जेव्हा तुम्हाला पुढच्या पाया पडून विचारायचंय बरं असं असं करता का प्लीज माझ्यासाठी, तेव्हा तुम्ही कुड यू म्हणू शकता. कळलं का? आर्यन, कुड यू कधी म्हणायचं ते? यस. येस सर. नेगेटिव्ह प्रश्न मला तुमच्याकडनं येऊ देत पटपट, मला कळलं पाहिजे. तू हा टॉपिक एक्सप्लेन करू शकत नाही का? चलो रोहित. कांट यू एक्सप्लेन दिस टॉपिक. कांट व्हेरी यू गुड. एक्सप्लेन दिस. हा, पण आता परत तोच प्रॉब्लेम कालचा दिसतो मला परत थोडा परत. कांट यू एक्सप्लेन, एक बॉक्स. कांट यू एक्सप्लेन, कांट यू एक्सप्लेन, कॅन यू नॉट एक्सप्लेन. राईट. सगळ्यांनी लिहून ठेवा तुमच्याकडे डायरी वगैरे जे काय असेल त्यात. काय लिहिताय? ऍक्शन होईपर्यंत श्वास दुसरा घ्यायचा नाही. ठरलं ना आपलं? ठरलं की नाही ठरलं? त्या दिवशी सांगितलं ना, जोपर्यंत ऍक्शन येत नाही तोपर्यंत थांबायचं नाही मध्ये. कांट यू एक्सप्लेन और कॅन यू नॉट एक्सप्लेन दिस, याप्रमाणे तरच तुमचं इंग्लिश पक्क होणार, नाही तर नाही होणार. बर,
हम्म, तू किती अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकशील ते मला सांग. तू ह्या प्रोजेक्ट मध्ये किती अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकशील. शकशील म्हणजे कॅन, हे लक्षात ठेवायचं काय. सुरुवात कशी होईल ते मला सांगा. तू या प्रोजेक्ट मध्ये किती अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकशील. Can. पहिलं कॅननी सुरुवात होईल का, हे शिकण्याची गोष्ट आहे. मग किती अमाऊंट त्यांनी सुरुवात होईल. हाऊ मच अमाऊंट सुद्धा येणार त्याच्यामध्ये रुद्रा. नुसतं हाऊ मच नाही, अमाऊंट पण येणार. हाऊ मच अमाऊंट, हाऊ मच अमाऊंट, हे सगळे एकत्र घ्यायचं. तू करू शकशील का असं तर त्यांनी विचारलं असतं ना. तू करू शकतो का, तर मग कॅन यू म्हटलं असतं आपण ना, कॅन यू इन्व्हेस्ट. पण याने काय विचारलं, तू किती अमाऊंट करणार किंवा करू शकतोस. How much amount? हाऊ मच अमाऊंट कॅन यू, परत बरं का. तो कॅन यू सेम टू सेम ठेवायचं. हाऊ मच अमाऊंट कॅन यू इन्व्हेस्ट. कळतंय का नाही कळतंय. हो सर. Yes, sir. हाऊ मच अमाऊंट कॅन यू इन्व्हेस्ट या प्रोजेक्ट मध्ये, इन दिस प्रोजेक्ट, असं बोलता आलं पाहिजे. हा, बर. ही गाडी एका लिटर मध्ये किती किलोमीटर जाऊ शकते. किती किलोमीटर कॅन दिस गाडी गो. एवढं सोपं आहे ते. चला फटाफट ट्राय करा. मग एका लिटर मध्ये शेवटी उरलेला भाग शेवटी. पहिलं, किती किलोमीटर्स. चलो फास्ट. तुम्ही बोलले नाही ना, मी समजून घेईल की तुम्हाला येतच नाही ते. This car can go 1 kilo. ही गाडी एका लिटर मध्ये किती किलोमीटर जाऊ शकते. किती किलोमीटर पहिल्यांदा घ्यायचं ठरलं ना आपलं. काय म्हणतो हा, हाऊ मच किलोमीटर. अरे हाऊ मच कधी म्हणतो आपण, हाऊ मेनी कधी म्हणतो. हा, पावडर लिक्विड गॅस असलं ना तर हाऊ मच. ठीक आहे, आता इथे पावडर लिक्विड गॅस नाहीये. किती किलोमीटर, किलोमीटर मोजता येतं की नाही आपलं, 1 2 3 4. मेनी म्हणायचं. हाऊ मेनी किलोमीटर्स कॅन दिस कार गो इन 1 लिटर. आता बरोबर आलं. पहिल्यांदा काय, किती किलोमीटर्स, हाऊ मेनी किलोमीटर्स. कळतंय का तुम्हाला हे. येस नो टाईप करा फटाफट, मला बघू देत. Yes sir. किती किलोमीटर्स, हाऊ मेनी किलोमीटर्स. मग ही गाडी जाऊ शकते, कॅन दिस कार गो. मग 1 लिटर मध्ये इन 1 किलोमीटर. हाऊ मेनी किलोमीटर्स कॅन दिस कार गो इन 1 लिटर. याप्रमाणे आपल्याला विचार झाला पाहिजे. बर, तू हा प्रोजेक्ट किती दिवसात कंप्लीट करू शकतोस. सुरुवात कशाने येईल ते मला सांगा. ज्यांना सुरुवात कळते ना प्रश्नाची त्याला उत्तर देता येईल. पुढच्याला कोणी काही विचारलं, तुम्हाला प्रश्नच कळला नाही, तुम्ही काय उत्तर देणार. म्हणून प्रश्न कळण्यासाठी How many मागचं day? चांगलं झालेलं आहे. हा, How many day can we go? Can we complete this project? हाऊ मेनी डेज म्हणजे काय. How many? किती दिवस? आपला प्रश्न काय आहे. आपला प्रश्न काय आहे सांगा. मराठीतला प्रश्न सांगा. की हा प्रोजेक्ट किती दिवसात करू शकतो. किती दिवसात म्हटलंय ना. हा, किती दिवसात. मग काय शिकलो आपण काल. खूप वेळा सांगितली ही गोष्ट. कधी शिकणार तुम्ही. दिवस म्हणजे डेज, आणि दिवसात म्हणजे काय. अरे One day. दिवसात इथे तर आत आहे. आत म्हणजे इन. कधी शिकणार मित्रांनो तुम्ही ही गोष्ट. आत म्हणजे इन ना. रोहित, Yes, yes, sir. Yes, sir. काय व्हायला पाहिजे मग, इन हाऊ मेनी डेज. बरोबर आहे. इन
लावायला पाहिजे. हे जर तुम्हाला नाही आलं ना, तुमचं हाऊ मेनी डेज काही कामाचं नाही. परत सांगतो तुम्हाला मी, जर तुम्हाला हे टेक्निक आलं नाही ना, की ते इन वापरावं लागेल. इथे प्रेपोजिशन वापरावं लागतं. यू मस्ट नो दॅट, यू मस्ट अंडरस्टँड, की जेव्हा आपण म्हणतो ना किती दिवसांमध्ये, तर हाऊ मेनी डेज नाही येते, किती दिवसांमध्ये, तो मध्ये जास्त महत्वाचा आहे. तो आपल्याला इतक्या दिवसापासून येत नाही, म्हणून आपलं इंग्लिश कच्चं आहे. येस सर. अंडरलाईन करा, त्याला स्टार करून ठेवा, गोल सर मारा मग त्याला. हम्म. हाऊ मेनी डेज म्हणलं किती दिवस? हे नुसतं किती दिवस झाले, आपल्याला किती दिवसात म्हणायचंय ना. येस सर. मग इन हाऊ मेनी डेज कॅन यू कम्प्लीट दिस प्रोजेक्ट, असं व्हायला पाहिजे की नाही. पुढचं सोपं आहे. सर मी हा प्रोजेक्ट 3 महिन्याच्या आत कम्प्लीट करू शकतो. बोला आता हे वाक्य सांगा मला. सर मी हा प्रोजेक्ट 3 महिन्यात कम्प्लीट करू शकतो. कमॉन, पटपट यार, मला वेळ नाही. ज्यांना शक्य त्यांनी तोंडी बोला. सर दिस प्रोजेक्ट कॅन कम्प्लीट टू. नो 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 नो. अरे आपली साधी सोपी सरळ सुटसुटीत व्याख्या काय आहे. माणूस ऍक्शन कोणाला काय असं शिकलो की नाही आपण रोहित. येस नो. सर येस सर. आय कॅन हा, कम्प्लीट दिस प्रोजेक्ट. आय कॅन कम्प्लीट म्हणून काय इट उगाच मीन्स डोक्याला ताण करताय. हा आय कॅन कम्प्लीट दिस प्रोजेक्ट इन 3 months. हा रोहित, दिस प्रोजेक्ट पासून कशाला सुरुवात करता. येस सर मी करणार. परत तुम्हाला सांगतो, पुन्हा पुन्हा सांगतो, एक समजून घ्या क्लिअर कट. ज्याच्यात ते काम करणारा माणूस, रुद्र बरोबर तुझं, ज्याच्यात ते काम करणारा माणूस आहे ना अवेलेबल, तर त्या वाक्याला सांगताना आधी तो माणूस, मग त्याची ऍक्शन, मग कोण आलं, ते नसलं तर मग काय, आणि मग उरलेला भाग. साधं सिंपल येस सरळ सुटसुटीत. सर. हा, मराठीतून तुम्ही काही पण म्हणा, मराठीतून तुम्ही असं म्हणतो, मराठीतून हा प्रोजेक्ट मी 3 महिन्यात कम्प्लीट करू शकतो. हे मराठीतून झालं हा प्रोजेक्ट. पण इंग्लिश मधून बोलताना एवढा गुरुमंत्र लक्ष ठेवा. नाही यार, सरांनी मला सांगितलं बाकी तिकडे काय हो, ते मी दुसरं काय बोलायला गेलं की माझं चुकतंय. 2-3 गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो. नंबर 1, आता सांगितलं फॉर्म्युला. नंबर 2, टाइम सगळ्यात शेवटी ठेवायचं. टुडे, टुमॉरो, नाव, आफ्टर 2 days, आफ्टर 3 days, इव्हिनिंग, मॉर्निंग, शेवटी. नंबर 3, preposition plays very important role in English communication. If you really want to have your communication better, learn how these prepositions do work. आणि त्याकडे दुर्लक्ष नाही करायचं. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट इज दिस. हा, बरं, मला वाटतं कॅन पण तुम्हाला बऱ्यापैकी समजायला लागले आता. काय एवढं अवघड दिसत नाही मला कॅनचं पण. हा, चला थोडं पुढे जाऊयात का आपण. व्हॉट से. हो सर. बरं चला, थोडं मी आणखी 2 वाक्य जोडून बघा बरं, 2-3 वाक्य. सॉरी मी आता बिझी आहे, मी आता तुमचं काम करू शकत नाही, मी तुमचं काम उद्या करेल. चला ट्राय. तिन्ही वाक्य एकत्र बोलून दाखवा मला, बघू देत. सॉरी मी आता जरा बिझी आहे, मी तुमचं काम आज करू शकत नाही, मी तुमचं काम उद्या करेल. पटपट घ्या. इंग्लिश कम्युनिकेशन म्हणजे 3-3 वाक्य, 4-4 वाक्य एकत्र बोलता येईल ना. तुम्ही तो चान्स कमी घेताय. हा सॉरी सर, आय एम बिझी. आय हा, कॅनॉट वर्क. बरोबर बरोबर. कॅनॉट डू, कॅनॉट कम्प्लीट, कॅनॉट डू म्हणू शकता ना. कॅनॉट डू दिस वर्क. बरोबर. टुडे, आज ना. आय विल आय विल डू दिस म्हणू शकता तुम्ही. आय विल डू दिस, मी करू शकतोय, मी करेल. आय विल डू दिस टुमॉरो. ज्यांना ज्यांना इंग्लिश बोलायला शिकायचं ना, त्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा, 3-3, 4-4 ओळींचे गट बनवा, सेट बनवा. एक ओळ सुरू करा, त्याला जोडून बाकीचे कोणते पण 2-3 वाक्य बोलून टाका, आणि ते सगळे एका लाईन मध्ये म्हणतात का ते बघा. सगळ्यात सोपी मेथड एवढीच इंग्लिश कम्युनिकेशनची. सॉरी आय एम बिझी, आय कांट डू युअर वर्क टुडे, आय कॅन डू दिस टुमॉरो. आय विल डू दिस ना, करेल म्हणायचं ना. बड्डे बॉय,
करेल म्हणजे विल, करू शकतो म्हणजे कॅन. आणि असं वाक्य जोडायचे एकमेकांना तरच ते होतं, नाही तर होणार नाही मग. ठीक आहे. मे मे जमतो का बघा तुम्हाला. तुम्ही माझ्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. आता याच्यामध्ये काय, तुम्हाला तो अधिकार नाहीये असं फ्लेवर आलं याच्यामध्ये ना, असं बॅकग्राऊंड आलं. मग मे म्हणेस, यू मे नॉट. सांगा बरं, तुम्ही माझ्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. हे माझं घर आहे, तुमचं नाहीये. बोला फटाफट, हे 2-3 ओळी बोला. मला बघू दे, ऐकू दे किंवा लिहू दे. कम फास्ट. दीपक, तुम्ही माझ्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. यू मे नॉट ऑब्जेक्शन. अरे मे नॉट नंतर ऍक्शन आली पाहिजे ना रे. काय आहे, पर बॉक्स मध्ये टाकलं होतं ना त्याला. तुम्ही घेऊ शकत नाही असं आहे ना. यू मे नॉट टेक म्हणायला पाहिजे. मग ऑब्जेक्शन काय काय नंतर येतो ना. यू मे नॉट टेक ऑब्जेक्शन ऑन मी. कळतं का बाकीच्यांना नाही. तुम्ही असं म्हणू शकता, यू मे नॉट रेज ऑब्जेक्शन ऑन मी, यू मे नॉट ऑब्जेक्ट मी, असंही चाललं असतं. बरं, हे तुमचं घर नाहीये, माझं घर आहे. बोला. कम फास्ट. This is not your home. It's mine. हा, पॉइंट लिहून घ्या. वाक्याच्या शेवटी माय म्हणायचं नाही, Mine. माइन म्हणायचं, इट्स माइन. वाक्य संपताना योर म्हणायचं नाही, म्हणायचं योर्स. वाक्याच्या शेवटी हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. देअर नाही म्हणायचं, देअर्स म्हणायचं. फुल स्टॉप. हे प्रोनाउन्स आहे, हे ऍडजेक्टिव्ह आहेत, विशेषण. हं? हे अर्धवट आहे. यांच्या शेजारी म्हणावं लागतं पुढे, माय हाऊस, युअर हाऊस, देअर हाऊस असं म्हणावं लागतं. हे अर्धवट चालत नाही. हा, हे सिंगल येत नाही. समृद्धी लिहून ठेव पॉइंट. माय, युअर, देअर, आर, हिज, हर हे शब्द सिंगल सिंगल येत नाहीत. त्यांना जोडी काहीतरी लागतं. हे सिंगल येऊ शकतात. माइन फुल स्टॉप, युअर्स फुल स्टॉप येऊ शकतात. हं? तू मला टच करू शकत नाहीस. कम फास्ट. तू मला टच नाही करू शकत. You can't touch me. चुकलं. बाकी कोण आहे अजून. दुसऱ्याने सांगा, You याला काय may ऑप्शन आहे का. हं? You cannot touch me. अरे कॅन नॉट कधी म्हणतात, सांग. you कॅन may not कधी म्हणतात तुम्ही. हा, हं? बोला. कॅन कधी म्हणता. ability असलं तर. मग त्याला हात दिले, तो हाताने असं टच करू शकतो की नाही आपल्याला. बोला. Yes. Yes, sir. त्याला ताकद दिली देवाने, तर त्या ताकदीने हात वरती उचलून असं टच करू शकतो की नाही करू शकतो. टच करू शकतो. हं? त्याला स्किल दिलंय, त्याला कॉन्फिडन्स दिलाय, तर असं जेव्हा पण असं काहीतरी ताकदीने करायचंय काम ना, त्याला कॅन म्हणतात. दीपक, पण जेव्हा तुम्हाला पुढच्याला असं म्हणायचं की तुला तो अधिकार नाहीये, ठीक आहे ना, तुला ती परवानगी नाहीये, तेव्हा कॅन नॉट नाही म्हणायचं, मे नॉट म्हणायचं. कळतंय का. आपण कॅनॉट, आपण त्याला अशा अर्थाने म्हणतो यू कॅनॉट डू दिस, म्हणजे आपल्याला आपण त्याला इनडायरेक्टली असं म्हणत असतो तुझ्या ताकद नाहीये असं म्हणतो. Yes. हे लक्षात ठेवा, कॅन आणि मे समजलं पाहिजे. यू मे नॉट टच मी, तू माझा मोबाईल वापरू शकत नाहीस. बोला. कॅनॉट का मे नॉट.
May You not. may not use this mobile. My का mobile. बरं मे नॉट, का मे नॉट, कॅनॉट का नाही? त्याला परवानगी नाही. तुला अधिकार नाहीये, हे कळलं ना? तुम्ही माझी बॅग तपासू शकता, माझं काही म्हणणं नाहीये. हे शिका. कॅन कधी, मे कधी. कॅन कधी, मे कधी. जेव्हा तुम्ही पुढच्याला सवलत देऊन टाकता, काही हरकत नाहीये, नो ऑब्जेक्शन. माझं काही म्हणणं नाहीये असं जेव्हा म्हणायचं असतं ना, तेव्हा मे म्हणायचं. यू मे चेक माय बॅग असं म्हणायचं. कळतंय का? येस नो? Yes. तुम्ही माझ्या घरी येऊ शकता, यू मे कम टू माय होम. यू मे कम, येऊ शकता माझ्या घरी. तुम्ही माझा फोन वापरू शकता, यू मे यूज माय फोन, मे यूज. तुम्ही माझ्या वडिलांना विचारू शकता. बोला. तुम्ही माझ्या वडिलांना विचारू शकता. You may ask. You may ask my father. You may ask my father. You may ask my father. तुम्ही कॅम्पसमध्ये फोन यूज करू शकत नाही, समृद्धी. तुम्ही कॅम्पसमध्ये फोन यूज नाही करू शकत. You may not. ऍक्शन येईपर्यंत थांबायचं नाही, श्वास घ्यायचा सोडायचं बंद नाही करायचं. यू मे नॉट You may यूज. not use your phone in campus. करेक्ट, यू मे नॉट यूज फोन इन कॅम्पस. मग आपण मे आयचा प्रश्न विचारतो, मे आय कम इन सर म्हणतो की नाही आपण, मे आय कम इन मॅडम. मी आता येऊ का शकतो. बरं मे आय म्हणतो आपण? त्याचा अर्थ जरी असा असला की मी आत येऊ का, आत येऊ शकतो का असं जरी म्हणत असलो, तरी इनडायरेक्टली आपण असं म्हणतो, मला परवानगी आहे का तुमची माझी मध्ये येणे, त्यासाठी परवानगी आहे का, असं विचारतो आपण. मी आय डू दिस म्हणजे मी हे करू शकतो का, तुमचं जर काही ऑब्जेक्शन नसेल तर करतो बाबा, तुमचं ऑब्जेक्शन असेल तर राहिलं. हे कळतंय का? म्हणून मे आय. मे आय हेल्प यू म्हणजे काय? मी तुम्हाला मदत करू शकतो का जर तुमचं काही म्हणणं नसेल तर. आणि शल आय हेल्प यू, शलायचं काय अर्थ? त्या दिवशी मी सांगितलं होतं, कोणाला आठवतंय? जरा शल आय हेल्प यू, कोण सांगतं शलायचा अर्थ? कोणाच्या लक्षात राहिलाय? गुड. करू का? मी तुम्हाला मदत करू का? शल आय हेल्प यू. मी जाऊ का मग? शल आय गो नाव. याप्रमाणे कळतंय तुम्हाला हे? शल आय म्हणजे करू का, मे आय म्हणजे मला परवानगी आहे का. यू मे नॉट डू दिस म्हणजे तुम्हाला परवानगी नाही आहे का. यू कॅन नॉट डू दिस म्हणजे तुझ्या ताकद नाही आहे. यू कॅन वॉक बट यू मे नॉट वॉक. यू कॅन गो बट यू मे नॉट गो. काय फरक आहे याच्यात? यू कॅन गो, तुला पाय दिलेत ना, यू कॅन गो बट यू मे नॉट गो. पण तसा तू असा जाऊ शकतो, तसा नाही जाऊ शकत, बिकॉज यू डोंट हॅव परमिशन. आय हॅवंट गिव्हन एनी परमिशन टू यू. हे लक्षात घ्या. कॅनॉट कधी म्हणायचं, मे नॉट कधी म्हणायचं. खास करून एक्सप्लेन करताना, सर कॅन आय एक्सप्लेन सर असं म्हणतो की नाही आपण, कॅन आय डू दिस, कॅन आय एक्सप्लेन दिस. अरे यू कॅन बट यू मे नॉट. म्हणून पुढच्याची तुम्हाला परमिशन आहे का, त्यांच्या परमिशन शिवाय तुमचं काही काम होणार नसलं तर मे आय म्हणा, कॅन आय नाही. कळतंय का नाही कळतंय कॅन आय आणि मे आय मधला फरक? May I explain? हा. मे आय एक्सप्लेन दिस प्लीज. मी करू का, एक्सप्लेन करू शकतो का मी? दॅट्स इट. अजून एक गोष्ट लक्षात, मी मे बद्दल काय सांगितलं होतं आठवतं का तुम्हाला? मे म्हणजे 50% गॅरंटी, प्रोबॅबिलिटी, चान्सेस, पॉसिबिलिटी. किती %? 50-50, परहॅप्स. मेचा दुसरा अर्थ कोणता सांगितलं मी?
कदाचित आठवतं का तुम्हाला? बघा बरं, आठवत तर लिहून घ्या. मेचा अजून एक अर्थ कदाचित. आय मे गो देअर, मी कदाचित जाईल. आय मे नॉट गो देअर, कदाचित नाही जाणार. हं? म्हणजे शक्यता आहे जाण्याची, शक्यता नाहीये जाण्याची. लक्षात घ्या, मे गो जाण्याची शक्यता आहे. किती शक्यता आहे? 50-50%. ही मे नॉट गो, तो जाण्याची शक्यता नाहीये, 50-50%. कधी कधी आपण मे बी ला एकत्र पण म्हणतो. हा, मे बी ही इज माय फ्रेंड, मे बी ही इज नॉट रेडी. तिथला जो मे बी आहे तो एकदम चिटकून असतो. मे आणि बी मध्ये अजिबात गॅप ठेवायचा नाही, एकदम चिटकून. तो मे बी वेगळा, हा नुसता मे आहे, इथं बी वगैरे काय आलं नाही. हा, हे लक्षात घ्या. तर शी मे एक्सप्लेन दॅट, त्याचे दोन अर्थ झाले. पहिलं, तिला कोणी अडवणार नाही, शी मे एक्सप्लेन दॅट, म्हणजे तिला काही ऑब्जेक्शन नाही कोणाचं. सेकंड, शी मे एक्सप्लेन दॅट, ती ते एक्सप्लेन करण्याची 50-50% चान्सेस आहेत. मी उद्या येऊ शकतो, आय मे कम टुमॉरो. मी उद्या नाही येऊ शकत कदाचित, आय मे नॉट कम टुमॉरो. म्हणजे मे चे दोन फ्लेवर आहे, तुम्हाला समजतंय का? कॅन आणि मे मध्ये गल्लत करायची नाही. दोघ जणांमध्ये बऱ्याच वेळेला गडबड होते लोकांची. हा, कॅन आणि मे अजिबातही गडबड होता कामा नये. मे चे दोन अर्थ मी सांगितले तुम्हाला आता, आणि ते पण आपण व्यवस्थित एक्सप्लेन केले. एक मे म्हणजे काय, काही ऑब्जेक्शन नाहीये. आणि एक दुसरा मे म्हणजे काय, कदाचित. कदाचित म्हणजे 50-50% मी अमुक अमुक काम करू शकेल. फक्त 50% गॅरंटी आहे त्याची पण. हा, मे किती पर्सेंट? 50%. माय फादर मे आस्क मी अबाउट दिस, मे आस्क. कदाचित माझे वडील मला विचारतील, विचारतील म्हणा, करू विचारू शकतील म्हणा, काही पण म्हणा. कदाचितने सुरुवात केली, मग ती गाडी कुठे जाऊ शकते. कदाचित माझे वडील मला विचारू शकतात, असंही म्हणतो आपण ना. कदाचित माझे वडील मला विचारतील, असंही म्हणतं. कदाचित माझे वडील मला विचारू शकतील, असंही म्हणतो. शब्द कोणता आला? फक्त मी. कळतंय का हे? येस ऑर नो? हो की नाही? कळतंय ना? Yes. आता याचा भाऊ कोण आहे दुसरा? My राईट. हा फक्त 10% किंवा 5% फक्त गॅरंटी याची. फक्त 5% शक्यता आहे, म्हणजे किती कमी शक्यता आहे ना. ही मे गो म्हणजे तो 50% गॅरंटी त्याची जाण्याची. ही मे गो, 50% चान्सेस आर देअर. ही मे गो देअर, 50%. 50-50 आहे. ही माइट गो देअर. माइट गोचा अर्थ काय? म्हणत तर होता तो जाईल मी तिकडे, पण तो जाईलच असं मला काही वाटत नाही. मी त्याच्यावर डाऊटफुल आहे. माइट म्हणजे डाऊटफुल. सगळ्यांनी लिहून घ्या, माइट म्हणजे डाऊटफुल. मलाच डाऊट आहे त्याच्याबद्दल, जाणार आहे की नाही जाणार आहे, मलाच माहित नाहीये. जेव्हा आपल्यालाच काही माहित नाही तरी पण आपण ट्राय करतो, तो असं करू शकतो, तेव्हा माइट म्हणावं. माइटचं विचारायचं दुर्दैव असं आहे की वापरतच नाही लोक माइट, कारण त्यांना कळतच नाही कधी म्हणायचं माइट. जेव्हा तुम्ही म्हणता की मलाच माहित नाही ती गोष्ट होणार आहे की नाही, पण होऊ शकते बाबा, मी त्याला काही नाकारत नाही. आय डोंट रिजेक्ट, आय डोंट डिनाय दॅट थिंग, बट आय एम नॉट शुअर. आय एम टोटली डाऊटफुल, आय एम नॉट शुअर. याला शुद्ध मराठीमध्ये तुम्ही म्हणू शकता बहुतेक. बहुतेक येतील, पण मला काही गॅरंटी नाही. कळलं? आज पाऊस पडू शकतो, मला असं डाऊट आहे. इट माइट रेन म्हणा. पाऊस पडतोय म्हणायचं सर, नेहमी इटने सुरुवात करा. हा, पाऊस आता पडतोय, इट इज रेनिंग म्हणा.
पाऊस तेव्हा पडत होता, इट वॉज रेनिंग म्हणा. तुम्हाला समजतंय की मी काय म्हणतोय? पावसाच्या निमित्ताने सांगतोय. पावसाचं वाक्य इटने सुरू करावं. पाऊस पडेल म्हणायचे ना, इट विल रेन म्हणा. रेन हीच एक ऍक्शन आहे, कळतंय? पाऊस पडू शकतो, इट कॅन रेन म्हणा, इट मे रेन म्हणा, इटने सुरुवात करा. पण बहुतेक पाऊस पडेल, इट माइट रेन. मला काय माहित नाही, इट माइट नॉट रेन. माइट, माइट नॉट, बहुतेक. म्हणजे ती गोष्ट 5% मी फक्त गॅरंटी देईल, बाकीची मला काही त्या गोष्टीची गॅरंटी नाही. त्याला म्हणतो आपण माइट. ओके. माइटला पण 2 फ्लेवर आहेत, हे पण लक्षात ठेवा सगळ्यांनी. लोक त्याला का वापरत नाही माहितीये का? कारण त्यातलं डिटेल त्यांना माहित नसतं म्हणून. एक तर आता सांगितलं बहुतेक, हा याचा एक फ्लेवर झाला. हा, म्हणजे हा प्रेझेंट मध्ये पण वापरतात आणि पास्ट मध्ये पण. हा याचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे माइटला तुम्ही प्रेझेंटची जी शक्यता आहे तुमची फक्त 5% का होईना. आमच्या घरी पाहुणे येणार आहेत आज, पण येणार की नाही फिक्स मला काही माहित नाही. बहुतेक येतील, डाऊटफुल आहे. नाशिकला येणार आहेत पण आमच्या घरी येतील की नाही मला काही माहित नाही, पण येऊ शकतात, मी नाही म्हणत नाही. द गेस्ट माइट कम टू माय होम, म्हणजे येण्याची शक्यता आहे. पुसट का होईना, डाऊटफुल का होईना, नॉट शुअर का होईना, पण शक्यता आहे येण्याची. बहुतेक येतील. द गेस्ट माइट कम, माइट कम, माइट कम, म्हणजे येऊ शकतात. येतीलच असं नाही, येऊ शकतात. माइट कम. दुसरा अर्थ काय याचा सर? याच वाक्याला पास्ट टेन्स मध्ये घाला. म्हणजे काय? बहुतेक आले असते. लिहून ठेवा. बहुतेक केलं असतं त्याने तसं, त्याच्याकडे लक्ष दिलं नसतं ना, त्याने मारून टाकलं असतं त्याला. त्याला जर आम्ही अडवलं नसतं ना, त्याने काचा फोडून टाकल्या असत्या. म्हणजे बहुतेक त्याने असं केलं असतं जे त्याने केलेलं नाहीये. बहुतेक करतील, बहुतेक केलं असतं. याप्रमाणे पण त्याला वापरतात कधी कधी माइटला. ही माइट डाय, म्हणजे बहुतेक मरून गेला असतं. बहुतेक आय वॉज नॉट शुअर, म्हणजे तसं करण्याची शक्यता होती त्याची. याच्यात काय म्हटलंय? शक्यता आहे. पहिला फ्लेवर काय म्हणतो? शक्यता आहे, 5% का होईना पण शक्यता आहे. हा फ्लेवर. हा काय म्हणतो? शक्यता होती. कळतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय ते? माइटचे 2 अर्थ कळले का तुम्हाला? यस सर. म्हणजे माइट Yes, sir. कधी कधी प्रेझेंट मध्ये पण वापरतात, कधी कधी पास्ट मध्ये पण वापरतात. नोट करा, हे दिस इज डिफरंट नॉलेज समथिंग. हा, ह्या सगळ्या मॉडल ऑक्झिलरीजला जर आपण हॅव लावला तर अजून त्यांचं कम्प्लिशन पण होऊन जातं. आपण बघू 1-2 लेक्चर्स नंतर त्याचं पण. परंतु सध्या पुरतं फक्त एवढं लक्षात ठेवा, मे म्हणजे 50-50% चान्सेस, माइट म्हणजे 5% का होईना पण चान्सेस आहेत की माइट टॉक. एकदमच कोमात गेलेलं नाहीये, थोडे थोडे अंधुक अंधुक चान्सेस आहेत बोलण्याचे. ही माइट टॉक, कमी का होईना पण शक्यता आहे बोलण्याची. आणि दुसरा फ्लेवर काय सांगितलं मी याचाच, ह्याच वाक्याचा, ही माइट टॉक. म्हणजे तो बोलू शकत होता, म्हणजे बोलला असता तो. बोलणार की नाही ते मला माहित नाही, परंतु ते आम्हाला असं वाटलं की तो बोलला असता जाऊन, म्हणून त्याला अडवलं. आपण कधी कधी असं म्हणतो की नाही, अरे त्याने काहीतरी करून टाकलं असतं म्हणून आम्ही गेलो. म्हणजे आपल्याला डाऊट वाटला ना, तिने असं असं केलं असतं म्हणून. बरोबर आहे की नाही? म्हणजे सिच्युएशन कोणती आली? डाऊटची आली की नाही? त्यांनी असं केलं की नाही आपल्याला माहित नाही, पण आम्हाला डाऊट होता की तो असं करलच, म्हणून आम्ही तिथे गेलो. आम्हाला डाऊटच होता की तो असं काहीतरी करू शकतो. जेव्हा आम्हाला डाऊट होता असं म्हणायचं असेल तर माइटचं वाक्य वापरा. एवढं कळलं तरी भरपूर झालं. ही माइट डू एनिथिंग रॉंग, समथिंग रॉंग. तो काहीतरी वाईट करेल असा आम्हाला डाऊट होता. ही माइट डू दिस, तो असं करेल असा आम्हाला डाऊट होता. दॅट इज ही माइट. ओके. आणि दुसरं काय सांगितलं आता? की 5% का होईना पण शक्यता आहे. इट माइट रेन. हे असं थोडंसं कन्फ्युजन असल्यामुळं
लोक माईटला वापरत नाही. परंतु ज्या लोकांना ह्याचा सेन्स डेव्हलप होतो की माईट कुठं वापरायचं, त्यांचं भाषण, त्यांचं बोलणं अजून चांगलं डेव्हलप होतं. माईटकडे दुर्लक्ष करू नका. तो काही डुप्लिकेट शब्द नाहीये किंवा असं एकदम अवघड वगैरे नाहीये. त्याचं एकदम साधं सिंपल काय म्हणणं आहे, तो दिसायला मोठा आहे पण ऍक्च्युली छोटा आहे. मे दिसायला छोटा, ऍक्च्युली मोठा. मे काय म्हणतो, एवढी गॅरंटी 50%. माईट काय म्हणतो, एवढीशीच गॅरंटी 5%. दिसायला एवढा, अर्थ एवढाच माईटचा. कळतंय? हा, ही माईट विजिट टू अवर क्लास, म्हणजे ते आमच्या क्लासला विजिट करू शकतात. करतीलच असं नाही, पण करणारच नाही असंही नाही. कळलं का आता? कोणाकोणाला कळलं? टाईप करा येस किंवा बोला मला कळलं नाही कळलं. येस माईटचा सर. उपयोग, माईट. वा वा वा, कळलं, छान. माईट म्हणजे काय, ते करतील की नाही मला माहित नाही, पण ते करणार नाही असं नाही, आणि करतील याची गॅरंटी नाहीये, त्याला माईट म्हटलं जातं. ठीक आहे ना? चला, एवढं मॉडेल ऑक्झिलरीजवर थोडंसं काम करा, फोकस करा. आणि ज्यांना ज्यांना शक्य नाही त्यांनी अजून एक काम करा, थोडस पुस्तक वगैरे घ्या वाचायला. इंग्लिश मधलं मटेरियल वाचायला घ्या. त्यात कुठे मे येतो, कुठे माईट येतो, कुठे कॅन येतो, कुठे मे, हे शब्द कुठे येतात, विल कुठे येतो, शल कुठे येतो, त्यांना ना हायलाइट करायचं. तुम्हाला माहिती आहे का, एक हायलायटर नावाचा पेन येतो बाजारामध्ये, अवेलेबल असतो. बघितलं का तुम्ही हायलायटर? एक हो 10 रुपयाला मिळतो, जाडवाला असतो, असं पिवळा पिवळा पेन. बघितलंय का नाही? पोपटी हो रंग, सर. ऑरेंज मध्ये पण असतो, भरपूर कलर मध्ये असतो तो. तो पेन घ्या आणि त्याने ना जिथे पण तुम्हाला दिसेल ना, अच्छा मे आलं बरं का, त्याला हायलाइट करा. ओके, इथे काय आलं, माईट आलं, हायलाइट करा. व्हील आलं, शल आलं, हायलाइट करा. कोणतं पुस्तक घ्या ना इंग्लिशचं, इंग्लिश मधला एखादा न्यूजपेपर घ्या. एखादा इंग्लिश तुम्ही पुस्तक वाचत नाही का रोज एक पण? नाहीच वाचत आहे ना. इंग्लिशची लायब्ररी बनवा स्वतःची चांगली. पुस्तक अमेझॉन वरून मागवा. हे बाकीचे बुट बिट भरपूर काय काय मागवत राहतो आपण, काय शूज वगैरे फालतू, पण ते पुस्तक मागवा. काय कळत नाही, अरे यार. एक धोबी माणसं एका फॅमिलीकडे आला, म्हटलं कपडे द्या धुवायला. त्या घरातल्या मालकीने दिले आणि म्हणे की एक तुला द्यायचं होतं रे अजून, पण मी नाही देऊ शकत. अजून एक कपडा आहे पण तुला देणार नाही. तर म्हटलं का नाही देणार? ते बाईने सांगितलं तो इतका मळलेला आहे ना, इतका खराब आहे तो, की तो तुला द्यायचा माझा जीव नाही होत. धोबी काय म्हटलं, माझं कामच कपड्याचं मळ काढायचंय, तुम्ही जर मला दिलाच नाही तर त्याचं मळ कसं निघणार? रोहित, समजतंय का? तुमचा काय प्रश्न आहे मला ते कळतच नाही, म्हणून मी वाचत नाही. इंग्लिश मधलं पेपर. अरे तू सुरुवातच नाही केली तर कधी वाचणार आणि कधी कळणार? आपण सुरुवातीला आपली मम्मी काय बोलत होती आपल्याला, आपण जेव्हा जन्म झाला आपला, 2 3 4 महिन्याची होतो, मम्मी काय बोलत होती आपल्याला काहीच कळत नव्हतं, पण आपण ऐकलं आणि तिला इमिडिएट करून बोललोच की नाही. पुस्तकाचं पण तसंच आहे. सुरुवात करा, पुस्तक मागवा. मला फोटो पाठवा व्हॉट्सअपवर, सर बघा हे पुस्तक मागवलं, इंग्लिश पुस्तक मागवा. अरे खूप छान छान पुस्तक आहेत इंग्लिश मध्ये, सोपे सोपे मागवा. कोणतंही घ्या, यू कॅन विन घ्या, 7 हॅबिट्स घ्या, किती छान छान, ऍटॉमिक हॅबिट्स घ्या, पुस्तकं छान छान आहेत. कोणतंही पुस्तक घ्या आणि त्याला सुरू तू करा. तुम्ही सुरुवात तर करा हायलाइट करण्याची. हा, आणि ही लाईफ लॉंग प्रोसेस आहे. हळूहळू तुम्ही इतके डेव्हलप होऊन जायला तुमच्या लक्षात पण नाही ना. बुक्स आर व्हेरी गुड फ्रेंड्स. करा प्रयत्न. बघू आपण. चला, थांबू इथे आज, उद्याला परत भेटूयात. हा, ठीक. चल, टेक केअर, बाय.